किती आहे? फोन केला, हातात मोबाईल आहे. लावून घे म्हणाल काही कसं होते, जावयात जरी घातला असलो तरी तुम्ही मनाला लावून घेऊन असं जावया मोठ्या मनाचा असला तर तुम्हाला काही माफ करेल, काही नाही. आता ते दुसरं हे करावं, शटरवालं काढावं. दोघांनी काही बातचीतच नाही केली. आता हा खाली मान घालून गेला. तू पण लगेच बाहेर. सँडल आहे ते, चप्पल नाही आहे. हा चोरी करून गेला. तो गाडीवाला चप्पल आहे बघ त्याच्या पायावर. मागे वळून का बघतोय काहीतरी असं? हा तेच की, त्याने काहीतरी इशारा केला ना, चल म्हणून. ते बघ किती वेळा मागे वळला. झालं काय म्हणून. आता तिकडनं चंदे आले होते लंगडं. गाडी तिथं लावलेली, तर त्याला पुढं जायची काय गरज होती? त्याने फक्त रोड दाखवला बहुतेक, तिकडनं जावं म्हणून. मला बघायचं आहे तो माणूस गाडी काढून तिकडनं जाते का कुठं जाते. दुसरं आहे कोणतं? गाडी काढला, मागे वळत आहे, डोकं दिसतंय त्याचं, आणि गेला. समोर गेला, तिकडं शोभा इकडे गेला. थांब जरा, असू दे असंच, आणि येतोय का बघूया परत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या लग्न सराईचे सीझन असल्यामुळे काही मंगल कार्यालय, लक्ष्मी तीर्थ येथील इंगोले मंगल कार्यालय, जय पॅलेस कळंब मंगल कार्यालय, तसेच हनबारवाडी येथील सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून चोरीचे प्रकार घडलेले होते. त्यामध्ये वधूवरांचे असलेले दागिने, त्यांना मिळालेल्या वस्तू याची मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झाल्याची दिसून आलं होतं. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुरेश पाटील, रुपेश माने, अमित सरजे ही माहिती घेत असताना त्यांना मंगल कार्यालयामधून एक इसम हा दागिने चोरी घेऊन जात असताना दिसला. त्यांनी त्याबाबतची तांत्रिक माहिती, त्याचप्रमाणे त्याची गोपनीय माहिती प्राप्त केली असता तो रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आणि सदरचा इसम हा आदमापूर या ठिकाणी राहत असून त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आदमापूर येथून ताब्यात घेतले. त्याचे नाव बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील असे असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावरती यापूर्वी 21 गुन्हे दाखल असून पुणे व कोल्हापूर या ठिकाणी 21 गुन्हे दाखल आहेत. सदर इसमाची कडे सखोल चौकशी केली असता तो सदर मंगल कार्यालयामध्ये पाहुणा बनून जात होता, फेटा घालून मंगल कार्यालयात वावरत होता व ज्या ठिकाणी त्यास दागिने असल्याची माहिती मिळत होती त्या ठिकाणावरून तो दागिने चोरून घेऊन जात होता. सदरचे दागिने बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ते दागिने त्याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या एका खड्ड्यामध्ये पुरून ठेवल्याचे सांगितले. त्या ठिकाणी पंचासमक्ष सदरचे दागिने हस्तगत करण्यात आलेले असून सर्वच्या सर्व दागिने हस्तगत करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला यश मिळालेले आहे. ते दागिने 42 ग्रॅम इतके वजनाचे होते व सदरचा सर्व मुद्देमाल हा ताब्यात घेऊन त्या गुन्ह्यामध्ये त्यास अटक देखील करण्यात आलेली आहे व त्याबाबतचा तपास सध्या दक्षिण पोलीस ठाणे करीत आहे. यापुढे भविष्यामध्ये जेव्हा मंगल कार्यालयामध्ये एखादा समारंभ असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जे येणारे पाहुणे असतील किंवा येणारे जे वधूवर पक्षाकडील नातेवाईक किंवा जे आयोजक असेल यांनी दागिन्याची योग्य ती काळजी घ्यावी. आपल्या मौल्यवान वस्तू कुठेही राहणार नाहीत, त्याबाबत योग्य सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जाव्यात. त्याचप्रमाणे सर्व मंगल कार्यालय या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आयोजकांनी लावून घ्यावेत जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत व घडलेले प्रकार लवकर उघडकीस येऊ शकतात.